आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा या अशोक खरातच्या या प्रकरणाची जी आहे ती चर्चा होत आहे। या प्रकरणामध्ये अशोक खरातला जर अटक झाली आहे तर त्या अटकेसोबतच त्या प्रकरणामध्ये गुंतलेले महाराष्ट्राचे जे काही 39 आमदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी आणि त्यांचे राजीनामे जे आहे या मुख्यमंत्र्यांनी घ्यावे या मागणीला घेऊन आज चंद्रपूर जिल्हा भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा कमिटीच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन आम्ही सादर केलेले आहे। आणि अशा पद्धतीचं जी अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धेवर जे आहे नियंत्रण आणण्याचं काम हे शासनाचं आहे, परंतु वेगवेगळ्या कार्यक्रमातून, वेगवेगळ्या घोषणातून, वेगवेगळ्या वाक्यातून, वेगळ्या भाषणातून अशा भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या संदर्भामध्ये पाठिंबा देण्यासाठी जे आहे मंत्रिमंडळाचे लोक जे आहे सतत वक्तव्य करत असतात आणि त्यामुळे या सर्वसामान्य भोळ्या जनतेमध्ये जे आहे या पद्धतीचं जे आहे ते वातावरण तयार होतात आणि असे लोक या भोंदूबाबाला जे आहे बळी पडलेले आहेत। यामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। यामध्ये सुशिक्षित महिलांनी सुद्धा आपला बळी दिलेला आहे। तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घ्यावी आणि या भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची एक मागणी आमच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही या निवेदनामध्ये केलेली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या भोंदूबाबाच्या अमानवी आणि अंधश्रद्धा प्रकरणाने सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे। आणि या भोंदूबाबाच्या आहारी सर्वसामान्य लोकच नाही तर ज्यांनी संविधानाचे नियम पाळण्यासाठी संविधानाचे कायदे पाळण्याची शपथ घेतली आणि भारतीय संविधानाचं कलम 51(अ) च्या अंतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विचार करणार, कृती करणार, निर्णय घेणार, जनतेची सेवा करणार म्हणून ज्या मंत्री संत्र्यांनी आणि आमदारांनी शपथ घेतली अशा प्रकारचे अनेक आमदार, अनेक मंत्री या भोंदूबाबाच्या आहारी गेलेले होते। त्याच्याकडून आपलं इस्पित साध्य करण्याची अपेक्षा करत होते आणि या सर्वांमुळे तो प्रकार उघडकीस आलेला आहे। यामध्ये महिलांचं सुद्धा लैंगिक शोषण झालेलं आहे। अनेक सर्वसामान्य माणसांचं, गरीब रंजल्या गांजले लोक अशा प्रकारच्या भोंदूबाबाच्या आहारी जातात आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली मेंदू त्यांच्याकडे गहाण ठेवतात। पण सर्वसामान्य कष्टकरी हे सर्व बळी असतात। पण हे मंत्री झाले, हे अधिकारी झाले, हे लोक या रॅकेटमध्ये गुंतलेले असतात। म्हणून या अशोक खरातच्या अंधश्रद्धा प्रकारामध्ये, भोंदूगिरीच्या प्रकारामध्ये जे जे आमदार सहभागी होते, जे जे अधिकारी सहभागी होते, या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आज 6 एप्रिलला आंदोलन करण्यात येत आहे। आणि याच आंदोलनाच्या अंतर्गत आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन तयार करून या सर्व गुन्हेगारांना कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून माननीय नवनियुक्त कलेक्टर साहेब सुमताना पंथ यांना आज निवेदन दिलेलं आहे। आणि जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करत राहणार।